मध्ये बघतोय पहिलं देर आर फॉलोइंग टू टाइप्स. टू नाही म्हणजे ज्या टाइप्स आहेत ते बघू आपण. नॅचरल मेथड और सेफ पिरियड और रिदम पिरियड. ओके, तर एक पिरियड आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं फास्ट असणार, जरा फास्ट वाचायचं थोडं जरा. जांभरे आहे का जांभरे? हा, थोडं फास्ट वाचायचं. वाचा फास्ट. हेच का? कुठे गेलं? झालं ना, तेवढंच आहे ना. हम्म. हे बघा, पहिला पॉईंट आहे की नॅचरल मेथड म्हणजे त्याचं काही वेगळं यूज करायचं नाहीये. आपल्याला फक्त काय करायचं, मेन्स्ट्रुअल सायकलचा चांगला स्टडी करायचा आणि मेन्स्ट्रुअल सायकल मधले जे लूप होल्स आहेत की जिथे फर्टिलायझेशन होणार आहे अवॉइड करायचं असेल तर जिथे ओहम नसेल, जिथे ओहम चांगला मॅच्युअर नसेल, म्हणजे 1 वीक बिफोर अँड 1 वीक आफ्टर द मेन्स्ट्रुअल सायकल, याला आपण म्हणतो की हा काय असतो, तो सेल्फ नॅचरल मेथड असतो. हॅलो, आवाज बंद करा रे. समजलं? हे बघा, आवाज बंद करा. हे बघा, मेस्पिडी तुम्हाला माहिती आहे की मेस्ट्रुअल सायकल मध्ये जे वॉल जेव्हा असं डिजनरेट होतं आणि आपण याला 1 to 5 days पिरियड्स म्हणतो, तर ह्या पिरियड्सच्या बिफोर आणि आफ्टर तिथे ओव्हम असण्याचे चान्सेस नसतात आणि त्याला काय म्हणतो आपण की तिथे हा सेफ पिरियड आहे की जिथे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, कारण तिथे ओव्हल चांगल्या प्रकारे मॅच्युअर नसतं. समजलं ना? मेस्ट्रुअल सायकल मध्ये अशा प्रकारे वॉल काढलं होतं, पुन्हा इथून वॉल तयार होतं. इथे हे फर्स्ट 5 days असतात की तिथे डिजनरेट होतं 1 to 5 आणि इथून वॉल पुन्हा तयार होतं. तर या ब्लिडिंगच्या आधीचा पिरियड हा आणि त्याच्यानंतरचा हा पिरियड, कारण हा जो पिरियड असतो 14 days तर इथे ओव्हल तयार असतं आणि इथे फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस 99% असतात. मग हा पिरियड आणि हा पिरियड याला म्हणतो आपण 1 वीक बिफोर द ब्लिडिंग अँड 1 वीक आफ्टर द ब्लिडिंग. समजतंय? हे बिफोर आणि हे आफ्टर. डायग्राम ज्याला माहिती असेल त्याला चांगलं समजत असेल. तर 14 days आधी आणि नंतर अशा प्रकारे जो गॅप मिळतो मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 14 days आधी आणि नंतर की जिथे ओव्हल चांगलं मॅच्युअर नसतं, तर त्या पिरियडला म्हणायचं नॅचरल किंवा सेफ मेथड. म्हणजे ही मेथड सांगते की अशा ठिकाणी रिप्रोडक्शन वगैरे होण्याचे चान्सेस कमी आहे की जिथे ओव्हल तयारच नाही. कळालं काय? तर याला असं बाहेरच्या काही गोष्टीची गरज नाहीये की तुम्हाला प्रेग्नन्सी किंवा फर्टिलायझेशन थांबवायचं आहे. कळालं? समजतंय? हॅलो. हो सर. नेक्स्ट बघा, कायटियस. हा, कॅमरे. हे बघा, आता ही मेथड जी आहे ऍक्च्युली इंटरकोर्स जो शब्द होता, इंटर हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो, पेनिस हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतं. इंटरकोर्स म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणं. ठीक आहे, त्याला आपण इंटरकोर्स म्हणतो. तर हा इंटरकोर्स कधी व्हायला पाहिजे? 1 वीक आफ्टर आणि 1 वीक बिफोर किंवा ब्लिडिंग फेजच्या, म्हणजे जेव्हा आपण फिमेल्स मध्ये पिरियड्स म्हणतो त्याच्या एक हप्ता आधी किंवा एक हप्ता नंतर जर तिथे फर्टिलायझेशन होत असेल, म्हणजे तिथे जर इंटरकोर्स होत असेल किंवा मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकत्र येत असतील तर तिथे फर्टिलायझेशनचे चान्सेस नसतात म्हणजे कमी असतात. आता पुढचा प्रश्न आहे पुढे की हा जो आहे हा कॉटियस इंटरकोर्स म्हणजे काय किंवा विड्रॉल्स, याच्यामध्ये काय होतं की हा वजाइना आणि पेनिस हे 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत. हे इंटरकोर्स मध्ये काय करतात, एक दुसऱ्यामध्ये इन्सर्ट होतात आणि तेव्हा जेव्हा हा जो पेनिस असतो, पेनिसचं काम असतं की जे सिमेन असतं, ठीक आहे, मेल फ्लुइड असतं, याला वजाइनामध्ये काय करणं, पाठवणं, हे पेनिसचं काम असतं. मग जर ह्या सिमेन्सने जेव्हा हे इंटरकोर्स होतो आहे आणि तिथे त्याचं इजॅक्युलेशन म्हणजे जेव्हा सिमेन हा बाहेर पाठवला जातो तर त्याच्या आधी जर पेनिस तिथनं विड्रॉल होऊन गेला आणि जर इजॅक्युलेशन तिथे झालंच नाही तर फर्टिलायझेशन होत नाही. हा एक टॉपिक आहे, इथून फर्टिलायझेशन थांबवलं जाऊ शकतं. पण हा प्रॉपर टॉपिक नाहीये का, कारण की तिथे ड्रॉबॅक त्याचे काही की प्री इजॅक्युलेशन म्हणजे काय, तर जे इजॅक्युलेशन म्हणतो आपण की पेनिस मधनं जे फ्लुइड बाहेर पाठवलं जातं
ते एका एका स्पीडने किंवा व्हिलॉसिटी त्याला मेंटेन केली जाते. तुम्हाला सांगितलं होतं त्याला बोलस म्हणून बनवलं जातं. एक असं स्टिकी लिक्विड फॉर्म मध्ये पाठवलं जातं कारण त्याला एक व्हिलॉसिटी मिळावी. ठीक आहे, त्यासाठी एक ग्लॅंडही काम करते. त्याचं नाव काय आहे? कोणतं हार्मोन असतं ते किंवा कोणता पदार्थ असतो त्याला बोलस मध्ये कन्वर्ट करतो? सांगितलं होतं. कोणता असतो? त्याला एका व्हिलॉसिटीनं प्रोपेल केलं जावं, पाठवलं जावं म्हणून तिथे एक कंपाऊंड असतो. त्याचं नाव मला आता लेक्चर नंतर सांगायचं. ठीक आहे, पाठवायचं मला. ठीक आहे, तर तो कंपाऊंड काय करतो? त्याला बोलसमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला चांगल्या एका स्पीडने इजॅक्युलेट करतो. तर इजॅक्युलेटच्या आधीच काय होऊ शकतं? प्री इजॅक्युलेशन होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं की इंटरकोर्स हा मेल फिमेल मध्ये चालू आहे आणि सिंपल गोष्ट आहे तिथे अशा प्रकारे कंडिशन ठरवण्यात आली की तिथे आपण पेनिसला विड्रॉल करून घेणार इजॅक्युलेशनच्या आधी, म्हणजे ते स्पर्म जाणारच नाही आणि फर्टिलायझेशन होणारच नाही. ठीक आहे, पण कंडिशन काय होऊ शकतं? प्री इजॅक्युलेट एकदम सिस्टीम मध्ये होऊ शकतं. टू स्पर्म हे सिस्टीम मध्ये जाऊ शकतात, फर्टिलायझेशन करू शकतात. आता प्री इजॅक्युलेशन हे काय असतात की हे ऍक्च्युली कोण कंट्रोल करतात? तर आता हे जे असतात म्हणजे आता हे तुमचे जेनाटाईल आहे, हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. इथे हे ते स्क्रॉटम आहे. डायग्राम समजून घ्या. हे अशा प्रकारे मेल सिस्टीम आहे. इथे दोन हे स्क्रॉटम आहे, इथे टेस्टिस आहेत, इथे पेनिस वगैरे आहे आणि इथे तसं नाही सांगता येणार. अशा प्रकारे बघा, हा ऍनसचा पोर्शन आहे मेल्स मध्ये, म्हणजे टॉयलेटचा पोर्शन आहे. इथून रेक्टम वगैरे येतात. इथे जो असतो हा इथे स्क्रॉटम वगैरे असतात, इथे पेनिस वगैरे असतं. तर इथे हा जो पोर्शन असतो या पोर्शनला म्हणतात इथे मसल्स असतात. ठीक आहे, तर हे याला पेल्विक मसल म्हणतात. तर हे मसल्स असतात यांचं काम असतं या सिस्टीमला कंट्रोल करणं आणि ह्या सिस्टीमच्या मसल्स वरतीच हे इजॅक्युलेशन वगैरे हे कन्सेप्ट ठेवलेले असतात. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, तुम्ही युरिनला जातात आणि युरिन आता तुम्ही करताय आणि तिच्यामध्ये तुम्ही थांबू शकतात. ठीक आहे, आता तुम्ही युरिनला जा आणि सिंपल आहे युरिनला थांबवा. ते कोणी थांबवलं? तर तिथे काही मसल्स आहेत. हा जो पोर्शन आहे हा ब्लॅडरचा, हा बाहेरचा पोर्शन आहे मेल किंवा फिमेल दोघांमध्ये. तर इथे काही मसल्स असतात ह्या रिजन मध्ये की ते तुमच्या युरिनला कंट्रोल करतात, तुमच्या सेक्शुअल ऑर्गन्सला कंट्रोल करतात. तर त्यांच्या माल फंक्शनमुळे त्यांचं फंक्शन चांगलं झालं नाही तर तिथे अशा प्रकारचे प्री इजॅक्युलेशन वगैरे टॉपिक होऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं हा प्रॉपर वे नाही आहे की फर्टिलायझेशन थांबवण्याचा. ठीक आहे, कळालं काय म्हणतोय? कळतं आहे का? ओके. पुढचा पिरियड आहे, वाच. हं, हं. हे बघा आवाज येतोय ना माझा? हे बघा आता ही जी लॅक्टेशनल, आता लॅक्टेशनल लक्षात ठेवायचं. जेव्हाही बायोलॉजीमध्ये लॅक्टेशनल गोष्टी होतात तर लॅक्टेशन, एक मिनिट, दिसलो का रे बुवा मी? मला दिसत नाही कुठे तर. ढग दिसताय सर. नाही, तुम्हाला ढगच दाखवतोय ना मी, ढगच दिसणार आहे तुम्हाला. तुम्हाला मी दिसणारच नाही. आतापर्यंत दिसलोय का मी तुम्हाला? सर नाही सर. आता बघा, आता आली की नाही स्क्रीन? आली का? हॅलो, हो सर. सर आतापर्यंत तुम्हाला ढगच दाखवलेत मी. शक्यतो माझ्या लेक्चरला ऍक्च्युली मी दिसतच नसतो. मी अशी कंडिशन ठेवतो की मी दिसतच नाही. दिसून काय करायचं तिथे? ते काय तिथे फंक्शन आहे काय? ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघा पुढं काय चाललं होतं पॉईंट आपला. सर हा सर बोलसला कन्वर्ट करतं फिब्रिनोजन. हे बघा, फिब्रिनोजेन हे हार्मोन असतं. सॉरी, हार्मोन म्हणा त्याला किंवा सबस्टन्स म्हणा. हा एक सबस्टन्स असतो जो आपल्या ब्लड मध्ये असतो. त्याचं काम असतं की त्याला कोअग्युलेट करणं आणि त्याला सॉलिड बनवणं. आणि तो सॉलिड आता एक लिक्विड आहे, एकदम एकदम फ्लेश लिक्विड आहे, म्हणजे वॉटर आहे. तर ते चांगल्या ठिकाणी प्रोपेल होणार आहे का? म्हणजे त्याला एका व्हिलॉसिटीने तुम्हाला फेकायचं आहे तर ते होऊ शकत, ते बॉडी फेकू शकत नाही. त्याला थोडं हार्ड बनावं लागतं, त्याला बोलस म्हणजे हार्ड स्टिकी बनावं लागतं. तरच ते काय केलं जाईल, फेकला जाईल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये.
तर सिम्पल आहे, तो बोलच बनावा लागतो आणि त्याला एका स्पीडने फेकलं जातं, त्याला इजॅक्युलेशन म्हणतात. आणि ते चांगल्या प्रकारे होत नसेल तर माहिती आहे तुम्हाला की इनफर्टिलिटी आणि स्पर्म पर्यंत पोहोचू शकत. ठीक आहे. मग त्याला इनफर्टिलिटी येते, मग मुलांचे प्रॉब्लेम्स वगैरे, मुलं जन्माला न येणं वगैरे असे प्रॉब्लेम. तर लॅक्टेशन पिरियडच्या गप्पा करतोय. लॅक्टेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, लॅक्टेशन म्हणजे तुम्हाला लॅक्टिक ग्लॅन्ड सांगितल्या होत्या की जेव्हा हे लॅक्टिक ॲम्युरिया म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन. इथे जेव्हा मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल सायकल चांगल्या प्रकारे रन होत नसते, त्याचा फायदा घेणं म्हणजे लॅक्टेशनल ॲमेरिया. नाही, जेव्हा धिस मेथड बेस्ड ऑन द ओव्युलेशन डज नॉट ऑकर, जेव्हा ओव्युलेशन होत नाही, जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल चांगली रन होत नाही, त्याचा फायदा घेणं याला म्हणायचं, किंवा ते तिथे फर्टिलायझेशन करणं याला म्हणायचं की ॲब्सेन्स ऑफ, तिथे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. समजतंय तुम्हाला की तिथे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही जेव्हा तिथे ओवलच तयार होत नाही. हे केव्हा कंडिशन असते, लॅक्टेशन. लॅक्टेशन म्हणजे जेव्हा लॅक्टेशन म्हणजे पॅच्युरेशन झालेलं असतं. अरे, ते लॅक्टेशन पिरियड स्टार्ट होतो म्हणजे लेडीज काय करतात, मुलाला ब्रेस्ट फिडिंग करायला लागतात, मिल्कचं प्रोड्यूस होतं. ॲज लॉंग ॲज मदर ब्रेस्ट फीड द चाइल्ड फुल्ली, म्हणजे जोपर्यंत हे मदर ब्रेस्ट फीड करत असतं तर चान्सेस ऑफ कन्सेप्शन आर ऑलमोस्ट निग्लिजिबल. म्हणजे तिथे चान्सेस जे असतात दुसऱ्या मुलाच्या जन्माचे किंवा ओव्हल फॉर्म करण्याचे, हे बॉडी चान्सेस तिथे जनरेट होऊ देत नाही. करताय तुम्हाला, काय करतं, प्रेग्नन्सी हार्मोन तयार करतं आणि प्रेग्नन्सी स्टार्ट करतं, मेन्स्ट्रुअल सायकलला स्टॉप करून टाकतं. मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप केल्यानंतर मुलगा जन्माला येतो. मुलगा जन्माल्यानंतरही लगेच मेन्स्ट्रुअल सायकल रिझ्यूम होऊ देत नाही. का, तर कारण तिथे अजून काय असतं, लॅक्टेशन पिरियड असतं. तर हे लॅक्टेशन पिरियड मध्ये चांगल्या प्रकारे ओव्युलेशन होऊ न देणं बॉडीचं, म्हणजे काय की अजून एक मुलगा ब्रेस्ट फिडिंग करतोय, दुसऱ्या मुलाला लगेच फर्टिलायझेशन मध्ये उतरवणं, हे बॉडी चान्स घेत नाही. आणि ह्या चान्स न घेण्याचा मग तिथे फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस कमी असतं. करता आहे, समजतंय काय बोलतोय. आता एक मुलगा जन्माला आलाय आणि त्याच्यानंतर जर तिथे फर्टिलायझेशन वगैरे होत असेल तर ते तेवढे बॉडी चान्सेस घेत नाही. पण तिथे हाय फेल्युअर आहेत कारण की ही रिलायबल मेथड नाहीये. ठीक आहे, तिथे फर्टिलायझेशन 100% होऊ शकतं. तर ती आपण एक चान्सेस बघतोय की फर्टिलायझेशन कुठे अवॉइड होऊ शकतं. पुढे केमिकल मीन्स, आता केमिकल्स म्हणजे आता केमिकल्स तर केमिकल्स झाले. मग आधीच्या मेथड काय होत्या, जस्ट एक लूप होल्स होते सिस्टीम मधले. आता हे काय, केमिकल मेथड. वाचा झांबरे. हे बघा, सिंपल आहे. आता हे केमिकल्स मेथड आहे, त्याला स्पर्मिसाइड म्हणतात. पेस्टिसाइड नाव ऐकलं असेल तुम्ही. इंग्लिशमध्ये साईडचा अर्थ असतो मारणे, सुसाईड, स्वतःला मारणे. पेस्टिसाइड पशला मारणे. स्पर्मिसाइड म्हणजे स्पर्मला मारणे. तर स्पर्मला मारण्यासाठी काही केमिकल्स असतात आणि ऍक्च्युली स्पर्म कुठे जातात माहिती तुम्हाला, व्हजाइना हा जो पोर्शन असतो त्याच्यावर सर्व्हिक्स असतो आणि हा युट्रस असतो. ते पेनिस काय करतो, इथे इथे काय करतो, स्पर्मला इजॅक्युलेट करतो. इथे तुम्हाला स्पर्म दिसतात, सिंपल आहे. इथे स्पर्म येणार आहेत. अरे कुठे गेलेत, हा वजनाचा पोर्शन आहे, इथे स्पर्म येत आहेत. तर इथे अशा प्रकारचे क्रीम यूज केले जातात फिमेल कडनं की त्याला स्पर्मिसाइड म्हणतात आणि ते स्पर्म मरून जातात कारण त्यांना ते मारण्यासाठीच असतात. मग अशा प्रकारचे जर तिथे क्रीम्स वगैरे यूज झालेत, ठीक आहे, किंवा केमिकल सबस्टन्स यूज झाले, टॅबलेट्स वगैरे, काही फोम जे काय असेल ते जेलीज वगैरे, तर त्याच्यामुळे काय होतं की मग तिथे फर्टिलायझेशन ते व्हजाइनाचं जे मेम्ब्रेन असतं ते बॅक्टेरिया नाही, स्पर्मला किल करून टाकतं आणि तिथे मग फर्टिलायझेशन होत नाही. समजलं, म्हणजे स्पर्मला तिथेच मारणं. पण याच्यामुळे काय होतं की केमिकल्स असतात, फिमेल सिस्टीमला, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला अलर्जिक कंडिशन्स वगैरे येऊ शकतात. त्याच्यामुळे इथे फेल्युअरचे चान्सेस इथे असतात. पुढचा पॉईंट ज्यामुळे barrier methods. In this method, with the help of barriers, the ovum and sperm are prevented from physically meeting. These mechanical barriers are of three types. वाचा पहिला ते. Condom. It is a thin rubber sheath is used to cover the penis of the male during copulation. It prevents the entry of ejaculation semen into the female reproductive tract. This can prevent conception. It is a simple and effective method and has no side effect. Nirod is the most widely used contraceptive by males. It is easily available and it is given free by the government. It should be properly discarded after every use. Condom is also a safeguard against STD and AIDS.
हे बघा आता तर आता फसत होतं आतापर्यंत आपण काही नॅचरल मेथड बघितल्या, काही केमिकल मेथड बघितल्या. तर आता मेकॅनिकल सिस्टीम्स आहेत, तर मेकॅनिकल गोष्टी कशा असतात, बॅरियर लावणं. म्हणजे आपल्याकडे माहितीये फर्टिलायझेशन का होतं, तर इथून ओव्हल येतो आणि इथून स्पर्म येतो. हे दोघं एकत्र आल्यानंतरच फर्टिलायझेशन होतं. मग मेकॅनिकल सिस्टम काय म्हणतं, मध्ये बॅरियर लावा. स्पर्मला ओव्हलकडे जाऊ द्यायचं नाही. मग काय करायचं, तिथे कंडोम्स अशा प्रकारे कन्सेप्ट असतो. एक रबरचे सिस्टीम असतात. तुम्ही ऍड वगैरे ऐकले असेल भरपूर. गव्हर्नमेंट त्याला प्रमोट करतं. तर एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये किंवा पॉप्युलेशनमध्ये याचा भरपूर रोल आहे. तर कंडोम जे असतात ऍक्च्युली ते रबरचे एक छोटेसे सीड्स असतात. म्हणजे एक सिम्पली एक अशा प्रकारचं थिन कव्हर असतं. आणि ते कोण यूज करतात, ऍक्च्युली ते मेल्स यूज करतात. मेल्ससाठी असतं सिस्टीम. मेल्स काय करतात की ह्या जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे म्हणजे पेनिस आहे, हा पेनिस आहे ते याच्यावरती अशा प्रकारचे एक लेअर बसवतो. छोटेसे असतात आणि त्याला आपण मेलच्या पेनिसवरती बसवतो. तर अशा प्रकारचे एक रबरचे सिस्टीम फक्त एक एक पेनिसला कव्हर करणं, ठीक आहे. म्हणजे हा पेनिस जो आहे तो जे स्पर्म इजॅक्युलेट करणार आहे त्याला एक प्लास्टिकचं कोटिंग बसवणं, दॅट्स ऑल. आणि ते त्याच्याच बॉडीला बसवणं, याला म्हणतो आपण कंडोम. म्हणजे मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम न देणं, यालाच आपण कंडोम म्हणतो. त्याला चांगल्या प्रकारे आपण निरोध हा एक त्याचा एक टाईप आहे. गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करत आहे भरपूर, कारण गव्हर्नमेंटला माहिती आहे की पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी कंडोम हा ऍडव्हान्टेज आहे. तर कंडोम्समुळे ऍडव्हान्टेज काय मिळतो, मग फर्टिलायझेशन तर बिलकुल होत नाही, हे तर चांगली गोष्ट आहे. कारण पॅरेंट्सला हे बघा, पॅरेंट्सला हे कॉप्युलेशन इथे किंवा कन्सेप्शन हे जे वर्ड्स आहे, कॉप्युलेशन म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल एकत्र येणं, ठीक आहे. आता मेल आणि फिमेल एकत्र काय, तर सिंपल गोष्ट आहे की आपल्याकडे दोन सेक्सेस आहेत, हा फिमेल आहे आणि मेल आहे. तर हे सेक्सेस ऍक्च्युली नेचरने कसं बनवलंय, आपल्याला अपोजिट बनवलंय. म्हणजे मेल अशा प्रकारे असणार, फिमेल त्याच्याकडे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर तयार होतात दोघांमध्ये. म्हणजे का तयार होतात, तर त्यांना एकमेकाला अट्रॅक्ट केलं पाहिजे. तर सिंपल आहे, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन तयार व्हावं असं नेचरला वाटतं आणि ते एकत्र यावेत. तर त्यांना तिथे एक प्लेझर वाटतं मेल आणि फिमेलला, त्यांची इमोशन्स असतात. तर त्यांना तशा प्रकारे नेचरने बनवलेलं आहे मेल आणि फिमेलला. तर कोणी मेल फिमेल असेल त्याच्या प्रकारे मीटिंग होण्याचे किंवा इंटर कॉप्युलेशन करण्याचे फिलिंग्स असतात. तर सिंपल आहे की त्या फिलिंग्स त्यांना काय करायचे आहे, शेअर करायचे आहे, पण त्यांना फर्टिलायझेशन नको आहे, म्हणजे त्यांना मुलगा वगैरे नको आहे. त्यासाठी हा सिस्टीम आहे की कंडोम्स, की फर्टिलायझेशन तर नको पण आपल्याला मीटिंग करायचंय. तर तेव्हा आणि त्याच्यामुळे फायदा काय होतो मग, की हे एड्स आणि हे एसटीडी जे रोग असतात, एड्स माहिती आहे तुम्हाला, की जेव्हा आता हा फिमेल सिस्टीम आहे आणि मेल सिस्टीम आहे, सॉरी हा फिमेल आहे. तर एड्स कसा फैलणार, तर मेल फ्लुइड्स माहिती आहे तुम्हाला, सिमेन असणार आहे, तिथे पेनिस असणार आहे. फिमेल मध्ये माहिती आहे तुम्हाला, तिथे वेस्टिब्युल मध्ये काही सिक्रेशन्स असतात. तर फिमेल मध्ये काय असू शकतं, की या सिक्रेशन्स मध्ये एचआयव्हीचा व्हायरस असतो, किंवा मेल्स मध्ये या पेनिसच्या सिस्टीम्स मध्ये हे लिक्विड्स असतात त्यामध्ये एचआयव्हीचा व्हायरस असतो. जेव्हा हे दोघे रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकत्र येतात तेव्हा तो एचआयव्ही एका दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होऊन जातो या फ्लुइड्स मधनं, जे की रिप्रोडक्टिव्हचे फ्लुइड्स असतात. एसटीडी हाही तसाच रोग आहे, हे याला रिप्रोडक्टिव्ह रोगांमध्ये टाकतो आपण. तर अशा प्रकारे कंडोम्समुळे ऍक्च्युली कॉन्टॅक्टच अवॉइड होतो. त्यामुळे हे चांगल्या प्रकारचे काय आहेत, सिस्टीम्स आहेत. काही डाऊट आहे, डाऊट आहे काही? नाही सर. चला पुढं. Diaphragm, cervical cups, and vaults. These devices used by the female are made up of rubber. They prevent conception by blocking the entry of sperms through the cervix. The device is inserted into the female reproductive tract to cover the cervix during copulation. हे बघा आता सिंपल आहे. आता आपल्याला माहिती होतं हा स्पर्म आहे, हा स्पर्म आहे, हा ओव्हम आहे. आपण एक एक जिच्या एक हा मेल आहे, हा फिमेल आहे. मेल कडे हा पेनिस होता, त्याला आपण कोटिंग बसवलं, जे की तो यूज अँड थ्रो यूज करणार, एक वन टाइम वाला यूज करणार. त्याला आपण कंडोम म्हटलं. हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आपण बॅरियर बसवलं. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, याच्याकडे बॅरियर बसवलं जातं की हा वजायना आहे, वजायनामध्ये हा सर्व्हिक्स आहे. तर इथे अशा प्रकारे ट्रॅक बसवला जातो, एक सिस्टीम बसवली जातं, तेही रबरचंच असतं. आणि त्याला आपण फिमेल कंडोम्स वगैरे म्हणू शकतो, किंवा त्याला सर्वायकल कॅप म्हणतात. तर तिथे मेल जे रिप्रोडक्टिव्ह पेनिस आहे त्याने इजॅक्युलेशन तिथे केलंही तरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आपण काय बसवलेलं असतं, एक सिस्टीम बसवलेलं असतं सर्व्हिसमध्ये, की ते त्या स्पर्मला पुढे जाऊ देत नाही. समजतंय? तर फिमेलसाठीचं कंडोम तुम्ही म्हणू शकता. तर फिमेलसाठी ही कॅप्स असतात, मेलसाठी असतात. तर जशा प्रकारे जे पॅरेंट्स वगैरे डिसाईड करतात किंवा ज्यांना मिटी करायचं ते डिसाईड करणार की त्यांना काय यूज करणार. ठीक आहे. तर लक्षात आलं, मेलसाठी वगैरे रबरचे सिंपल थिन लेयर्स असतात. कळालं? पुढे जायचं. ओके.
नेक्स्ट आहे इंटरयुटराइन डिव्हाइसेस. वाचा. These clinical devices are plastic or metal objects. A doctor or trained nurse places the IUDs into the uterus. These devices include lips loop, copper releasing IUD, CUT CU7 multilode 375, and hormone releasing IUD, LNG20 progestasert. हे बघा डायफ्रॅम तुम्हाला दिसतोय. मेल रिप्रोडक्टिव्हचा तिथे दाखवला नाहीये. हे बघा डायफ्रॅमची डायग्राम तुम्हाला दाखवली आहे. हा डायफ्रॅम आहे. हा डायफ्रॅम जसा हा असतो काय म्हणतात काय म्हणतात त्याला कंडोम असतो. हा कंडोम असं असतो आणि तो ओपन अशा प्रकारे होतो. त्याला अनकोड केला तर तो असं ओपन होतो. तर हाही तसंच असतो डायफ्रॅम. ह्या डायफ्रॅम ही हा जो सर्व्हिक्स असतो, हा सर्व्हिक्सचा पोर्शन असतो. इथे अशा प्रकारे या सर्व्हिक्स मध्ये बसवला जातो. तर हे फिमेल्स यूज करतात. ठीक आहे. आता हे लिप्स लूप्स हेही तिथे बसवले जातात. कुठे बसवले जातात तर फिमेल सिस्टीम मध्ये बसवले जातात. हा हार्मोन असतो हाही बसवला जातो. कॉपर्टी हे फिमेलचे पार्ट फिमेल सिस्टीम मध्ये सर्व बसवले जातात. तुम्हाला इथे कॉपर्टी बसवलं दिसतंय. हा फेमस आहे. एक असं मेटलचं स्ट्रीप असतं त्याला असे कॉपरचे लूप्स असतात आणि तो अशा प्रकारे इथे मध्ये बसवला दिसतोय का. हे बघा हे वजन आहे सर्व्हिक्स आहे आणि हा कॉपर्टी बघा इथे UID इथे बसवलेला दिसतोय का. अशा प्रकारचं एक टी त्याला कॉपर्टी का म्हणतात. कॉपरचं कोटिंग असतं आणि मध्ये टीचा शेप असतो. हाईट असतो. तर यांना बसवण्याचं कारण काय इथे तर यांना बसवल्यामुळे काय होतं तिथे स्पर्मची एंट्री काय केली जाते. स्पर्मला एंट्री तर मिळते पण ते कॉपरमुळे ते किल केले जातात. ठीक आहे. तर आपण डायग्राम बघितल्यानंतर पुढे त्यांच्याबद्दल स्टडी कळालं का. कॉपर्टी समजलं. हे सेम असतात. हा थोडासा लिम्स लूप थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. डायफ्रॅम तर बोला पुढं. हे आता बघ Lips loop is a plastic double S loop. It attracts the macrophages, stimulating them to accumulate in the uterine cavity. Macrophages increases phagocytosis of sperm within the uterus and acts as a contraceptive. Copper releasing IUDs suppress sperm motility and the fertilizing capacity of sperm. The hormone releasing IUDs. The hormone releasing IUDs make the uterus unsuitable for implantation and cervix hostile to the sperm. It delays pregnancy for longer period. The spontaneous expulsion, occasionally hemorrhage and chances of infection are the drawbacks of IUDs. हे बघा आता तुम्हाला 4 तिथे ऑप्शन दिसत आहेत. बघा डायफ्रॅम हा जो ऑप्शन आहे. डायफ्रॅम ऑप्शन कसा आहे. हा एक हा सर्व्हिक्स आहे. सर्व्हिक्स अशा प्रकारे इथे सर्व्हिक्स आहे. इथे एक कॅप बसवली जाते. तर याच्यामुळे असं काही वगैरे काही प्रश्न नसतो. आता ह्या कॅपच्या मध्ये बसवणारा हा लिप्स लूप हा एक कॉन्सेप्ट असतो. हा फिमेल सिस्टीम मध्ये इथे असं मध्ये बसवला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ह्या लिप्स लूप दिसतोय डायग्राम याच्याबद्दल डिस्कस करतोय आपण आणि हे सर्व फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल डिस्कस करतोय. तर हे लिप्स लूप जे असतात त्याच्यामुळे काय होतं की मॅक्रोफेजेस नावाचं एक काय असतं ते युटरस मध्ये काय असतात मॅक्रोफेजेस एक सिस्टीम असतं. मॅक्रोफेजचं नाव असतं की यांच्याकडे फॅगोसायटिक ऍक्शन असतं. म्हणजे ते काय करतात खात असतात दुसऱ्यांना. फॅगोसायटिक ऍक्शन म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं होतं स्पर्म मला विचारलं होतं वाटतं माझी स्पर्म किल का होतात बरोबर ना. मला प्रश्न विचारला होता आठवत आहे का. ठीक आहे. तर मला प्रश्न विचारला होता की स्पर्म का किल होतात. तर मी सांगितलं होतं की भरपूर स्पर्म हे कशामुळे किल होतात. ऍसिडिटीमुळे होतात. मी सांगितलं होतं युटरसच्या वॉलमध्ये मॅक्रोफेजेस असतात. ते काय करतात तिथे त्या वॉलमध्ये वाढतात आणि या स्पर्मला किल करतात. हे मॅक्रोफेजेस जे असतात यांना अॅक्युमुलेट करणं यांना हे काय करतात स्टिम्युलेट करतात. हे लूप्स असतात ते लिप्स लूप्स आणि तिथे युटरस मध्ये जमा करतात आणि हे मॅक्रोफेज काय करतात मग स्पर्म आला की त्याला खाऊन टाकतात. स्पर्म आला की त्याला खाऊन टाकतात. मग त्याला खाऊन किल करतात या स्पर्मला. ठीक आहे. तर युटेरस मध्ये स्पर्मला मारण्यासाठी हे ल्यूप्स असतात हे एकाला जमा करतात त्यांना मॅक्रोफेज म्हणतात ना त्यांच्याकडून किल करून घेतात. हा आपल्या बॉडीचा पार्ट आहे. ठीक आहे मॅक्रोफेजेस. नंतर मग त्याच्यामुळे ह्या लिप्स लूपचा अशा प्रकारे उपयोग होतो. नेक्स्ट आहे कॉपर. हे जे कॉपरचे टी असतात किंवा UID असतात हे काय असतात स्पर्म मोटॅलिटी वाढतात म्हणजे स्पर्मला मारतात ते.
कारण हे जे कॉपर असतं ऍक्च्युली हे कॉपर हे स्पर्मला मारण्यासाठीचं एक डिव्हाइस आहे. कॉपरमुळे स्पर्म मरतात. तुम्हाला माहिती चांगलं की कॉपर आपण पाण्यामध्ये कॉपर टाकतो नाही. कॉपरच्या भांड्यात पाणी टाकतो. का टाकतो? तर आपल्याला माहिती असतं तिथले बॅक्टेरिया वगैरे मरावे. तर कॉपर हे किलिंग म्हणून वापरलं जातं भरपूर बॅक्टेरियाला वगैरे. तर ते स्पर्मला मारून टाकतं. मग त्यामुळे आपण काय करतो की तेच टेक्निक वापरतो की हे अशा टी बनवतो आणि इथे ठेवून देतो. तिथे स्पर्म आला की तो मरून जातो. आता युआयडी हार्मोन काय तर हे हार्मोनच्या अशा काही स्ट्रिप्स असतात आणि ह्या काय करतात की तो सर्व्हिक्स मधनं इथे जे स्पर्म इथे हॉस्टिलिटी घ्यायला येतात युटरस मधून जायला लागतात. तर त्यांना ते पहिलं म्हणजे युटरसला सुटेबल करतात, अनसुटेबल करतात याच्यासाठी कशासाठी इम्प्लांटेशनसाठी. म्हणजे फर्टिलायझेशन झालं तरी तिथे चांगल्या प्रकारे इम्प्लांटेशन होऊ शकत नाही. म्हणजे फर्टिलायझेशन झालंय पण त्या ओव्हलने त्याला काय करू दिलं नाही, इम्प्लांट करू दिलं नाही. म्हणजे तो प्लॅसेंटा बघितला आणि ते प्लॅसेंटामध्ये त्या व्हिली असतात अशा प्रकारे त्या वॉलमध्ये एंटर करतात पण त्या वॉलने त्याला एंट्री दिली नाही. तर हा इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम क्रिएट करणं, या एंट्रीला स्पर्मला मारणं हे कोणाची काम असतात? या हार्मोन टीची काम असतात. पण मग याच्यामुळे काय होतं की स्पॉन्टेनियस एक्सपल्शन वगैरे म्हणजे याच्यामुळे चान्सेस होतात हॅमरेज माहिती तुम्हाला? ऑकेशनल हॅमरेज होणं किंवा ह्या हॅमरेज म्हणजे काय, ह्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्यांच्या ब्लॉकेज होणं वॉल्सच्या किंवा मग इन्फेक्शन होणं ह्या बॉडीमध्ये युटरसमध्ये अशा प्रकारचे ह्या युआयडीचे प्रॉब्लेम्स आहेत. तर प्रत्येकाचे काही थोडे ड्रॉबॅक या युआयडीचे प्रॉब्लेम ह्या युआयडीचे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. तर सुटेबिलिटी जशी असते तशा प्रकारे लोक फिमेल्स काय करतात यूज करतात. याला म्हणतो आपण मेकॅनिकल बॅरियर. कळालं का? हॅलो करताय का बुवा? sir, that बोला. copper is not harm. One time use only. नाही कॉपर्टी हा फिक्स केलेला पोर्शन असतो तो वन टाइम नसतो. हा वन टाइम यूज नाही. तुम्ही एक सिस्टीम इम्प्लांट करताय बॉडीमध्ये तो वन टाइम यूज नसतो. डायफ्रॅम वन टाइम यूज असतो. अजून हे वन टाइम यूज नाही आहेत. लिप्स लूप आहे, कॉपर्टी, हॉर्मोन्स हे वन टाइम यूज होत नाहीत. त्यांना एक पिरियड पर्यंत आपण यूज करू शकतो. ठीक आहे. अजून संपले प्रश्न? चला जाम रे पुढे. जामरे How sir? Physiological oral devices. Physiological devices are used in the form of tablets and hence are popularly called pills. It is an oral contraceptive used by the female. The pill contain progesterone and estrogen. They inhibit ovulation, hence no eggs are released from the ovary of the female using the pill, and the conception cannot occur. They also alter the quality of cervical mucus to prevent the entry of sperms. The piles have side effects such as nausea. पण ते बघू की पाईल्स हे पाईल्स नाही पिल्स आहेत. हा त्या pills. पिल ज्या असतात तर पिल्स ज्या टॅबलेट असतात ना ते कॉन्ट्रासेप्टिव्ह असतात. कॉन्ट्रासेप्टिव्हचा अर्थ लक्षात घेऊन टाकायचा. जे काय म्हणतात फर्टिलायझेशनला थांबवतात त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणतात. तर कॉन्ट्रासेप्टिव्ह फिमेल्स यूज करतात यासाठी. ते काय पिल्स काय करतात मध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन कंटेन असतं. हे बघा दे इनहिबिट द पिल्स कंटेन प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. का? कारण याच्यामुळेच गोष्टी चालत असतात. आणि त्यांचं काम असतं इनहिबिट ओव्हूलला तयार न होऊ देणे. ठीक आहे. म्हणजे हे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल डायरेक्टली ओव्हूलला टार्गेट करतात आणि त्याला होऊ देत नाही. आणि ओव्हूल असला तिथे तरीही ते काय करतात की जे सर्व्हिकल म्युकस आणि इथे सर्व्हिक्स आहे इथे म्युकस लेअर असतो. ठीक आहे. म्युकस म्हणजे काय, आपल्या प्रत्येक इनर लायनिंगला काय असते म्युकसचा लेअर असतो. तर त्या म्युकसच्या लेअरमध्ये अशा प्रकारे त्याचे चेंजेस करतात की तिथून स्पर्मला एंट्री मिळू नये. ठीक आहे. तर दोन गोष्टी केल्या जातात की स्पर्मचं एंट्री ब्लॉक केलं जातं आणि ओव्हूलला तिथं तयारही होऊ दिलं जात नाही. तर अशा प्रकारच्या काही पिल्स असतात त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतात. पुढची गोष्ट बोला, वाचा जांभरे पुढे काय. Have side effects such as nausea, weight gain, काय ते दिसत नाही, टेंडरनेस, weight gain, tenderness of breast, and slight blood loss between menstrual periods. The pill Saheli is an oral contraceptive for females which is non-steroidal. Saheli is to be taken once in a week. These pills are sponsored by. थांबा जरा काहीतरी चेंजेस झाले. बोला आता. हा तर मी सांगतो. हे बघा
हे पिल जे असतात हे तुम्हाला माहिती आहे ओवलच तयार होत नाही किंवा स्पर्मला एंट्री करू देत नाहीत. याचे मेन प्रॉब्लेम काय तर तुम्ही तुमच्या हार्मोनशी खेळताय. तुमच्या बॉडीमधले हार्मोन जे आहेत प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे मेल फिमेल हार्मोन असतात आणि त्या फिमेल हार्मोनलाच हे कंट्रोल करते किंवा त्यात फिमेल हार्मोनच असतात बॉडीमध्ये. मग त्यामुळे नॉझिया येणं, डोकेदुखी दुखणं, वेट जास्त लेडीजचं गेन होणं, टेंडरनेस ब्रेस्टमध्ये म्हणजे ब्रेस्टचे जे मुवमेंट्स असतात म्हणजे ब्रेस्टमधले जे पल्स वगैरे असतात त्यात टेंडरनेस येणं, म्हणजे ब्रेस्टला अफेक्ट करणं, स्लाइट ब्लड लॉस होणं मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये, म्हणजे ब्लिडिंग फेज कंट्रोल, म्हणजे हे जे सर्व हे बघा हे कोर्स होत आहेत, वेट गेन हे इस्ट्रोजनशी रिलेटेड आहे. म्हणजे हा एक फिमेल हार्मोन आहे जो वेटला कंट्रोल करतो. हे ब्रेस्ट वगैरे हे इस्ट्रोजन कंट्रोल करतो त्याच्या पोर्शन मध्ये येतात. ब्लड लॉस वगैरे मेन्स्ट्रुअल सायकल हे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन मेंटेन करतात. तर त्यांचं मुवमेंट त्यांच्यामध्ये कमी जास्त होणं म्हणजे पूर्ण सिस्टीमला डिस्टर्ब करणं अशा प्रकारचं असतं. तर ऍक्च्युली याच्यामुळे सायकल टोटल डिस्टर्ब होते. तर तिथे अशा प्रकारे फिमेल त्याला युज करतात. पण तिथे सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम तर येतातच. द पिल्स सहेली ऑरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात फिमेल आणि ते नॉन स्टेरॉइडल असतात. सहेलियास टेकन इन 1 वीक, तर ते 1 वीक मध्ये घेऊ शकतात. धीस पिल्स स्पॉन्सर्ड बाय द गव्हर्नमेंट. तर माहिती आहे तुम्हाला सहेली वगैरे नाव ऐकलं असेल तुम्ही. याच्यामध्ये महत्वाचं आहे नॉन स्टेरॉइडल. तर स्टेरॉइडल गोष्टी ज्या असतात तर स्टेरॉइड माहिती आहे तुम्हाला काय असतात, माहिती आहे ना Yes. स्टेरॉइड? स्टेरॉइड जे असतात ते आपल्या बॉडीमधले कंटेंट असतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे असतात ऍक्च्युली स्टेरॉइड असतात, स्टेरॉइड कंटेंट असतात. तर काही हार्मोन जे असतात ते स्टेरॉइड बेस्ड असतात आणि मॅक्झिमम हार्मोन स्टेरॉइड बेस्ड असतात. ते स्टेरॉइड जर तुमच्या बॉडीमध्ये जास्त गेलेत बाहेरून तर तुमच्या किडनी जे असतात तर किडनीला त्याचं प्रॉपर फंक्शन करता येत नाही आणि ते डॅमेज होतात. तर स्टेरॉइड हे कन्सेप्ट बॉडीसाठी जे बॉडीत आहे ते चांगलं, तुम्ही बाहेरून जर त्याला सप्लाय करायला गेला तर तुमचं बॉडीचं मेकॅनिझम डॅमेज होतं. त्याच्यामुळे नॉन स्टेरॉइडल गोष्टी गोष्टी टॅबलेट्स दिले जातात आणि सहेलीमध्ये ते मेंटेन केले जातात. ठीक आहे. तर फिमेलला माहिती असेल की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वगैरे काय असतात. इथे डायग्राम दिलेली आहे. नाऊ द पार्ट ऑफ द नॅशनल फॅमिली प्रोग्राम. तर नॅशनल फॅमिली प्रोग्राम मध्ये अशा प्रकारचे दिलेले असतात हे टॅबलेट तुम्हाला दिसतात. नेक्स्ट आहे आता पुढचं बघू अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह. अजून काय कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर असतात ते बघायचं. चला वाचता. The birth control implant is a contraceptive used by the female. It is a tiny thin rod about the size of matchsticks. It is implanted under the skin of the upper arm. They contain progesterone and estrogen. Their mode of action is similar to that of pills. They prevent pregnancy for 3-4 years. दिसतंय तुम्हाला की काय तर काही जे इम्प्लांटेशनच्या रिलेटेड आहे नेक्स्ट प्लॅन वगैरे. तर सिंपल आहे की इम्प्लांटेशन केलं जातं. तुम्हाला त्या हातामध्ये दिसतंय काय छोटंसं स्टिक मॅस्टिक सारखं दिसतंय. तर त्याला तुम्हाला तो हाताचा पोर्शन बघा तिथे मार्क करून दिलेला आहे. तिथे अशा प्रकारे बसवलं जातं. महत्वाचं काम काय तर ते बसवलं काय जातं वगैरे ते महत्वाचं नाहीये. ते काम कसं करतं तर ते प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनला काय करतं कंट्रोल करतं आणि ते पिल सारखंच काम करतं. ठीक आहे. बॉडीमध्ये बसवलं जातं आणि ते प्रेग्नन्सी 3-4 वर्ष थांबवण्याची ताकद ठेवतं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ऍक्च्युली ह्या गोष्टी कशामुळे आहेत की प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन कंट्रोल करणं म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला समजत असेल की बॉडीच्या अगेन्स्ट जाणं. तर शक्यतो ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या बॉडीच्या अगेन्स्ट आहेत ह्या पिल्स वगैरे. तर हे झालं नॅचरल. अजून एक काही मेथड आहे परमनंट मेथड. आता ह्या नॅचरल ह्या टेम्पररी मेथड आहेत. म्हणजे आता कोणी मॅस्टिक आता हे जे स्टिक्स बसवल्या ठीक आहे या इम्प्लांट केलेत कोणी किंवा कोणी पिल्स घेतल्यात किंवा कोणी डायफ्रॅम युज केलेत किंवा कोणी कॉपर्टी युज केलेत किंवा मेल्सने कंडोम युज केलेत. त्याने काय होणार आहे की प्रेग्नन्सी काही वेळापुरती किंवा एका चान्स मध्ये थांबणार आहे. आता इम्प्लांटेशन जे असतं ते किती वेळ थांबवतात 3 वर्ष बरोबर. हे जे पिल्स वगैरे असतात त्याचं ड्युरेशन असतो ते वीकली घेतात. तर ह्या टेम्पररी मेथड आहे. परमनंट मेथड काय तर परमनंट मेथड म्हणजे ज्या मेकॅनिकल सिस्टीमने आपण करतो परमनंट मेथड. चला बघू. परमनंट मेथड तुम्ही ऐकलं असेल. वॅसेक्टोमी आणि ट्युबेक्टोमी ह्या परमनंट मेथड आहेत. दिसतंय का, दिसलं का जांभरे? हो सर. हो सर हो सर दिसलं. हे बघा हे परमनंट मेथड आहेत की जिथे आपण बर्थ कंट्रोल करतो. त्याला परमनंट मेथड बर्थ करण्यासाठी व्हॅसेक्टोमी वुमनसाठी केली जाते आणि ट्युबेक्टोमी मेलसाठी केली जाते. लक्षात ठेवायचं व्हॅसेक्टोमी फिमेल आणि ट्युबेक्टोमी मेल. आता व्हॅसेक्टोमी काय करणं म्हणजे व्हॅसेक्टोमीचा अर्थ असतो व्हॅसेक्टोमी ट्युबेक्टोमीचा तर सर्जिकल मेथड आहेत. त्याला आपण स्टरलायझेशन म्हणतो. म्हणजे आता मेल आणि फिमेल पुढे रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. आणि व्हॅसेक्टोमी ऑफ द स्मॉल पार्ट्स वासा डिफरन्स टाईट अँड कट
अँड ट्युबेक्टोमी इज अ स्मॉल पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब इज कट. म्हणजे व्हॅसेक्टोमी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे हा व्हासा डिफरन्स असतो. तर व्हासा डिफरन्स मध्ये काय करतात की हा जो टेस्टिस आहे त्याचा हा जो एक ट्यूब आहे तर त्याला असं कट करतात आणि त्याला टाय करून पॅक करून टाकतात, त्याचे हेड पॅक करून टाकतात. इथे एक ट्यूब आहे त्याला कट करायचं आणि त्याचे जे हेड असतात ते टाय करून टाकायचे, फिक्स करून टाकायचे. मग इथून जेव्हा स्पर्म तिथे येणार तर त्या स्पर्मची एंट्री थांबवली जाते. ठीक आहे, म्हणजे पेनिस मधून स्पर्मची एंट्री थांबवली जाते आणि जेही काही बाहेर इजॅक्युलेट केलं जाईल, जे लिक्विड इजॅक्युलेट केलं ते फक्त काय असणार, सेमिन तुम्ही मेलमध्ये असतं. आता इथून ओव्हल येऊ शकत नाही, इथून स्पर्म येऊ शकत नाही आणि तुम्ही सिंपल आहे जिथून स्पर्म ज्या लिक्विडमध्ये स्पर्म नसणार आहे त्याने रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, किंवा जिथे इथे स्पर्म आले तरी त्यांना इथे ओव्हलच नाही तर इथे रिप्रोडक्शन होऊ शकत. तर सिंपल आहे की व्हॅसेक्टोमी ट्युबेक्टोमी ही सर्वात बेस्ट मेथड आहे की तिथे तुम्ही काय करू शकतात, फर्टिलायझेशन स्टॉप करू शकतात. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याला म्हणतो ना आपण नसबंदी मराठीत म्हणतो. तर हा व्हॅसेक्टोमी ट्युबेक्टोमी तोच टाईप आहे आणि एकदम सेफ टाईप आहे. कारण सेफ म्हणजे काय, फर्टिलायझेशन ते होऊच शकत नाही. कारण काय की त्याचं रिलेशन तिथे लागतच नाही, म्हणजे ते ओव्हल आहे, ओव्हल पुढे येणारच नाही आणि इथे स्पर्म येणारच नाही. दॅट्स ऑल, संपला प्रश्न. तर अशा प्रकारे ह्या दोन असतात. बोला. ते एकदा असं हे बंद केल्यावर त्याला परत ओपन नाही करता येत का? हे बघा कसं आहे की ते पुन्हा सर्जिकल प्रोसिजर आहे, पुन्हा तुम्हाला सर्जिकल प्रोसिजर करावं लागेल. पण पुन्हा सर्जिकल प्रोसेसची गरज काय, म्हणजे तुम्हाला आता सिंपल आहे, तुम्हाला 2 मुलं आहेत, ठीक आहे, आणि तुम्हाला पुन्हा फर्टिलायझेशनची गरज काय आहे. जर ज्याला 2 मुलं आहेत त्याने जर व्हॅसेक्टोमी करून घेतलं ज्या मेलने, आणि त्याने हे जर व्हॅसेक्टोमी करून घेतलं, त्याला प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे त्याच्या सिमेनमध्ये स्पर्म असलेच पाहिजे, याची गरज काय आहे? बरोबर. याच्याने हे बघा, याच्याने मेल फिमेल एकत्र येणार, ते तर येणारच ना, दॅट्स ऑल, इट्स अ नॅचरल प्रोसेस. पण त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालंच पाहिजे याची काही आवश्यकता आहे का? बिलकुल नाही. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला पुन्हा मुलं हवेत का, तर तुम्ही करा, तुम्ही करू नका. पण तुम्हाला जर मुलांची आता अपेक्षा नाहीये, तुम्हाला वंश वाढवायचा नाही, तर मग काही गरज नाही ना. मग तुम्हाला एवढं तुम्ही कंडोम्स यूज करणार, तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करणार, तुम्ही पिल्स यूज करणार, याची काही गरज नाहीये. दिस इज सेफ मेथड. बरोबर. तर त्याच्याशी भरपूर लोकांचे सायकोलॉजिकलही विचार आहेत, आपल्या गावठी लोकांचे विचार आहेत. त्याच्यामुळे लोक ऍक्च्युली ह्या प्रोसेसकडे जात नाहीत. सेफ प्रोसेस आहे. आपल्या लोकांना माहिती असेल तुम्हाला की लोक नसबंदी करायला घाबरतात, किंवा त्यांचं म्हणणं असतं की नसबंदी प्रोसेस नाही ह्युमनसाठी. तर ऍक्च्युली त्यांचे ते थोडे सायंटिफिक, त्यांना ऍक्च्युली हेच समजत नाही की नसबंदी असते काय. तुम्ही जर कोणाला विचारलं की नसबंदी काय असते, त्याला माहिती असते काय नाही, काही चांगले नसते, त्याला काहीच माहित नसते की वासा डिफरन्स काय असतो, केलं काय जात. आता मला सांगा की याच्यामध्ये फक्त आपण इथे सीमेन येणार आहे, बरोबर, त्याच्यामध्ये स्पर्म नसतात फक्त. हार्मोन कंट्रोल केलेत का, किंवा तुम्हाला काही वेगळं काही केलंय का? काहीच नाही केलंय तुम्हाला. ठीक आहे. तर ऍक्च्युली लोकांचे याच्याबद्दल भरपूर मिसकन्सेप्शन आहेत आणि ते आताही आहेत. तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, त्याला MTP म्हणतात. तर ही महत्वाची प्रोसेस आहे जे की भरपूर डेंजरही आहे. तर इंटेन्शनल व्हॉलंटरी इंटर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर टर्म कॉल्ड एज अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे काय की याच्यामध्ये मेडिकल प्रेग्नन्सी टर्मिनेशन म्हणजे आपण स्वतः काय करतो, टर्मिनेट करतो प्रेग्नन्सी, त्याला म्हणतात मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी. तर ही कशासाठी केली जाते, तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी काढण्यासाठी. म्हणजे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जर असेल तर ते काढण्यासाठी, की आम्हाला मुलगा नकोच आहे असं जर असेल, तर तेव्हा हे MTP यूज केली जाते. ऍक्च्युली फर्टिलायझेशन झालेलं असतं आणि प्रेग्नन्सी आपण अवॉइड करतो. तर इट इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर. तुम्हाला फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर असे 3 ट्रायमिस्टर शिकवलेत. तर फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये हे MTP केलं तर ओके असतं, काही प्रॉब्लेम नसतो. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस एक्झामाइन बाय द ॲमिओसेटनेस. म्हणजे काय, तर काही प्रॉब्लेम माहिती असतात तुम्हाला की भरपूर डिफेक्टिव्ह ही काही प्रॉब्लेम्स असतात, किंवा जर तिथे काही डिटेक्ट झाले तर तिथे तुम्ही MTP वगैरे यूज करू शकतात. तर ॲम्युनिसिस काय असतं, ॲम्युसिस त्याला प्रोनाऊन्सिएशन तुम्ही करू शकता. जांभरे वाचा. जांभरे आहे का? Amniocentesis, amniocentesis is a process in which amniotic fluid containing foetal cells is collected using a hollow
needle inserted into the uterus under ultrasound guidance. The chromosomes are studied to the abnormalities in the developing fetus. But the dangerous trend is the misuse of amniocentesis to determine the sex of unborn child. Frequently, if the fetus is found to be female, it is aborted, which is totally illegal. So that government of India has legalized MTP Act in 1971 with strict conditions to avoid its misuse. Sir, हे बघा, तुम्ही माहिती असेल, तुम्ही कोणत्याही सोनोग्राफी सेंटरवरती जा, तिथे हे लिहिलं असतं, गव्हर्नमेंट लीगल ऍक्ट 1971. तर तिथे लिहिलेलं असतं की स्ट्रिक्ट कंडिशन जे आहे, मिसयूज आहे, म्हणजे त्याला अबॉर्शन तुम्ही आपल्या भाषेत म्हणतात, तर त्याच्यामध्ये त्याला एमटीपी म्हणतात, म्हणजे ते प्रेग्नन्सी असते त्याला टर्मिनेट करणं आपण म्हणतो, मेडिकल्स मध्ये आपण त्याला अबॉर्शन आपल्या भाषेत म्हणतो. तर ते करणं ऍक्च्युली प्रॉब्लेमॅटिक आहे. पण ते कशासाठी बनवलं आहे की फिटस जो आहे, तर फिटसचा जो अॅमनिओटिक मेम्ब्रेन आहे, अॅमनिओटिक समजतं, हे अॅमनिओटिक फ्लुइड आहे, यातनं काही सॅम्पल काढून तिथे चेक केलं जातं की त्याच्यामध्ये जेनेटिक काही क्रोमोझोमच्या काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का, म्हणजे तो फिटस ऍक्च्युली रेग्युलर आहे का. असं असू शकतं की त्या फिटसमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत, तर तेव्हा जर तुम्ही तिथे अशा कंडिशन मध्ये जर एमटीपी केलं तर ठीक आहे. पण त्याचा मिसयूज काय केला जातो की त्या सोनोग्राफीच्या अंडरमध्ये ही प्रोसेस होत असते आणि तिथे हे डिटेक्ट केलं जातं की सेक्स डिटरमाइन केलं जातं की मुलाचं काय आहे, मेल आहे का फिमेल आहे. तर ह्या कंडिशनचा डॉक्टर उपयोग करून हे चेक करतात की मुलाचं सेक्स काय आहे. आणि ते मग ह्या सेक्शन मध्ये काय येतं की ह्या सेक्शन मध्ये जर असं करत असेल तर त्याला मग मिसयूज आपण म्हणतो. ते डॉक्टर लूप होल काढतो. कोणाचं सेक्स डिटरमाइन करायचं असेल तर डॉक्टर हे सांगतो की त्याचं अॅमनिओटिस करावं लागेल आपल्याला, कारण आम्हाला ॲबनॉर्मॅलिटी फिटस मध्ये काहीतरी, आणि त्यातनं ते हे प्रूव्ह करतात की मग तिथे हे पॅरेंटला सांगतात की चला तुमचा मुलगा कोण आहे, म्हणजे अशा प्रकारचे ते त्याला मिसयूज करतात. तर ऍक्च्युली चूक आहे, तर ती गव्हर्नमेंटच्या ऍक्ट नुसार बंद करण्यात आली. समजलं? सर हम्म. हे नाहीच केलं तर मग आपल्याला समजतच नाही का? ते ऍक्च्युली करण्याची गरज नसते. फिटस आहे पोटामध्ये, तो चांगल्या प्रकारे ग्रोथ होतो आहे. जर डॉक्टरला वाटलं की आपल्याला चेक करायचं आहे की फिटल मध्ये काही क्रोमोझोमल प्रॉब्लेम आहेत का, तर बरोबर, ती काही अशी कंपल्सरी कंडिशन नाहीये. जर आपल्याला बघायचं आहे की क्रोमोझोम्स मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी फिटसच्या आहेत का, डॉक्टर ते चेक करू शकतो. जी प्रोसेस आहे की आपण लिक्विडचं सॅम्पल काढतो आणि चेक करतो त्याच्यामध्ये की क्रोमोझोम्स वगैरे ओके आहेत का. जर क्रोमोझोम्स नंबर वगैरे ओके आहेत तर तो मुलगा ओके आहे. जर तुम्हाला माहिती आहे ना क्रोमोझोम ते काही डिसीज आपण बघितले होते क्रोमोझोमच्या रिलेटेड, माहिती का तुम्हाला? टर्नर सिंड्रोम वगैरे शिकवले ना तुम्हाला मागच्या वर्षी? शिकवले ना, तू एक सेक्स क्रोमोझोम जास्त वाढलं तर टर्नर सिंड्रोम होतो, क्नायफनर येतो, डाऊन सिंड्रोम होतो. शिकवलंय ना तुम्हाला? विसरले काय? प्रतीक्षा, हो प्रतीक्षा, सर. मागच्या वर्षी शिकवलं होतं ना, डाऊन सिंड्रोम असतो, टर्नर सिंड्रोम असतो, हो. ते बघायचे, काढायचे एकदा ते मागच्या. हे जिनेटिक्स मुळे झालेले प्रॉब्लेम्स असतात आणि ते फिटस मध्ये येतात. फिटस मध्ये जर जीनचा काउंट चुकला, क्रोमोझोम्स कमी जास्त झालेत, तर आपल्याला काही डिसीज होतात. चला आजचं होमवर्क करायचं, जे क्रोमोझोम्स मुळे आपल्या ह्युमन्स मध्ये कोणकोणते डिसीज तयार होतात कमी जास्त झाल्यामुळे फिटस मध्ये, मुलांमध्ये, तर ते शोधायचे. ठीक आहे, आजचं होमवर्क इंटरनेटवर शोधा की क्रोमोझोम नंबर चेंज झाल्यामुळे कोणकोणते ॲबनॉर्मॅलिटीज ह्युमन्स मध्ये येतात. तर तशा चेक करण्यासाठी की तो ॲबनॉर्मल आहे का, त्यासाठी आपण ही प्रोसिजर यूज करतो. कळालं का? हॅलो, त्याचा मिसयूज होतो ते वेगळी गोष्ट आहे. खाली प्रोसेस दिली बघा, काय असं विशेष नाही. ते एक्स्ट्रॅक्ट, ते फिटल मधनं ते सेल्स एक्स्ट्रॅक्ट करतात बघा. ते एक अॅमनिओटिक फ्लुइड आहे, ते प्लॅसेंटा आहे, तिथून ते सेंट्रीफ्यूग ऑफ द एक्स्ट्रॅक्टेड फ्लुइड काढलेला आहे, अल्ट्रासाऊंड मध्ये ते काढलेलं आहे, ते निडल मध्ये घेतलं आणि बस त्याला चेक केलेलं आहे. आणि त्यातलं मग बघलाय तिथे की ते खाली तुम्हाला ते डीएनए दिसते, क्रोमोझोम नंबर दिसते. तुम्हाला 10 वेळा डायग्राम दाखवली मी. हे 23 क्रोमोझोम्स नंबर आहेत, तर ते चेक करतात ते बरोबर आहेत का. क्रोमोझोम नंबर बरोबर असले तर मग ठीक आहे. मग तिथे मिसकॅरेज असतं, निडल इंजुरी ऑफ द काय काय होऊ शकतं तिथे, की मिसकॅरेज याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम काय होऊ शकतात, मिसकॅरेज होणं, निडलची तिथे फिटसला इंजुरी होणं, ॲमनिओटिक फ्लुइड चुकून लीक होणं, इन्फेक्शन होणं, असे भरपूरही प्रॉब्लेम तिथे असोसिएटेड असतात. हे बघा, हे कधी चेक केलं जातं की
जर डॉक्टरला काहीतरी इश्यू वाटत असेल तर, किंवा पास्ट हिस्ट्री असेल तर, समजतं ना पास्ट हिस्ट्री काय असते तर? पास्ट हिस्ट्री समजतं काय असते तर? झांबरे, अरे पास्ट हिस्ट्री म्हणजे काय? आता सिंपल आहे, तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन केलं मेजर ऑपरेशन, ते डॉक्टर आहे ना, एका डॉक्टरकडे पाठवतो. त्याचं नाव काय असतं की तो एक हेल्थ डॉक्टर असतो. तो हे चेक करतो की तुमचं ब्लड प्रेशर वगैरे, आणि तो तिसरे तिसरे काही कॉलम भरतो. तुमच्या वडिलांना काही बीपीचा प्रेशर होता का? तुमच्या वडिलांना काही जेनेटिक डिसीज होता का? तुमच्या वडिलांचे प्रॉब्लेम्स काय? कारण तुम्ही जे असता ना, तर तुमचं जे असतं म्हणजे तुमची जी हिस्ट्री असते, तुम्ही जे प्रेझेंट असतो ना, तुमचा प्रेझेंट हा तुमच्या 50% हिस्ट्रीवरती असतो. तुमच्या आई वडिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्या आधी ते प्रॉब्लेम्स तुमच्यात शोधायचे की तुमच्यात आहेत का. कळलं? असं असू शकत नाही की तुमच्या घरामध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर आहे, ते त्याच्या बाहेरचे जेनेटिक ऑर्डर तुम्हाला येऊ शकतात. 99% असं होतं की तुमच्या घरातले जेनेटिक डिसऑर्डर तुमच्यामध्ये येण्याचे चान्सेस असतात. डॉक्टर आधी हे बघतो की तुमच्या खानदानाचा प्रॉब्लेम काय आहे. तुमच्या खानदानामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? काही ब्रेन्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का? ते चेक करूनच पुढे गोष्टी सर्व फॉरवर्ड केल्या जातात. समजलं? असतात ना काही प्रॉब्लेम खानदानी. तेच तर आपल्याला बायोलॉजीमध्ये शिकायचं आहे की बायोलॉजी आपल्याला काय शिकवतं की ते असं एक एरर आलेला असतो. जसं आपण म्हणतो सॉफ्टवेअरमध्ये एरर येतो, तसा एरर येतो. आणि तो एरर काय होतो मग, एका एका सिस्टीम, आता तुम्ही त्या सॉफ्टवेअरला किती कॉपी करा, म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे त्यात एरर आहे आणि तुम्हाला ते सॉफ्टवेअर विकायचं आहे, तुम्ही त्याच्यात कॉपी करणार ना. आता 1 वर्षाने केलं की 10 वर्षांनी तुम्ही कॉपी करा, त्याच्यामध्ये एरर तर एररच आहे ना. तर तो एरर तुमच्या पॅरेंट मध्ये दिसला होता, तो तुमच्या दिसण्याचे चान्सेस असतातच. त्यामुळे तो एरर डॉक्टर आधी बघतो की ऍक्च्युली याचा प्रॉब्लेम त्याच्या पप्पाचा प्रॉब्लेम मम्मीचा आहे का, किंवा त्या मम्मीच्या पप्पाचा आहे का, किंवा बाबाच्या पप्पाचा आहे का. आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम हा मम्मीच्या पप्पाचा निघण्याचे जास्त असतं, चान्सेस असतात. बोललं ऐकताय का? मी फक्त बोलतोय, रिकॅप द्या रे बाबा. काय हो, हे बघा, आपण आपल्या समाजामध्ये काय सिंपल आहे की आपल्या समाजामध्ये आता मुलं लग्न करतात, बरोबर. मग काय बघतात माहिती का पॅरेंट जास्त? मुलीचं खानदान कसं आहे. मुलगी तर बघतातच, पण मुलगी बघण्याच्या आधी काय बघितलं जातं? खानदान बघितलं जातं ना. काय ऐकलं नाही तुम्ही असं मॅरेजचं काय गप्पा असतात तर? मुलगीचं खानदान यासाठी बघितलं जातं की मुलगी जी असते ते मुलगी दिसते तसं नसते. मुलगीमध्ये काही गोष्टी दिसत नसतात, जे की जे जीन्स असतात ते तिच्या वडिलांना असतात. ती कॅरियर असते. ते काय असते कॅरियर, म्हणजे असं भरपूरदा होतं की त्या मुलगीच्या वडिलांना काही रोग होता, अॅनिमिया वगैरे होता, आणि तो मुलाला त्याच्या नाताला झाला. आणि त्या लेडीजला तो होत नसतो ना, तो कारण तो फक्त जेंट्स डिसीज आहे. समजलं काय म्हणतोय मी? तर फिमेल ह्या भरपूर गोष्टीला कॅरियर म्हणून काम करतात. तर तुम्हाला आपल्या समाजात तोच रूढ आहे. मग परंपरा कशी आहे की आधी एकदा चेक करून घ्या लेडीजकडे त्यांच्या मम्मी पप्पांमध्ये काही तिथे काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का. मग ते यासाठी खानदान खानदान लोक एवढं काय करतात, ते खानदान यासाठी करतात की त्यांना बायोलॉजी नाही समजली तरी त्यांना एवढं तरी समजतं की सायंटिफिक लोकांनी हे समजून दिलं त्यांना की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी वगैरे चेक कर, असं ते त्याच्या मागे सायंटिफिक रिझन असतं. कळलं? तर ते जिनेटिक्स आपल्याला पुढचे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण शिकू. काय शिकू आपण की फिमेल्स हे काही गोष्टीला कॅरी, म्हणजे नाईट ब्लाइंडनेस असतो ना, तो मॅक्झिमम मेल्सला होतो, तो फिमेलला होत नाही. मग फिमेलला नाईट ब्लाइंडनेस नाही होत, मग काय असतं, तो तिच्या पप्पाकडनं तो जीन्स असतो ना, तिच्या पप्पाला नाईट ब्लाइंडनेस असतो. म्हणजे एका मुलगीच्या एक 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 फिमेल आहे, तिच्या पप्पाला नाईट ब्लाइंडनेस आहे. मग काय होतं की तिच्या पप्पाकडनं तिच्याकडे तो नाईट ब्लाइंडनेसचा जीन्स, म्हणजे जीन्स असतो ना, त्याच्यात थोडासा एरर आलेला असतो नाईट ब्लाइंडनेस म्हणजे. मग तो एरर आलेला जीन्स तिच्यात येतो त्या फिमेलमध्ये, मग तो ऍक्टिव्हेट नाही होत कारण ती फिमेल असते. पण जेव्हा तिचं आणि एका माणसं लग्न होतं आणि तिच्यात तो जीव त्या मुलामध्ये येतो, आणि मग तो जर मुलगा मेल असेल तर त्यात तो ऍक्टिव्हेट व्हायला लागतो. मग त्या मुलाचे चान्सेस असतात तिथे नाईट ब्लाइंडनेस होण्याचे. तर त्यासाठी लक्षात ठेवा की ह्या गोष्टी असतात की त्या एरर करू शकतात. तर मला वाटतं ॲमनिओसेसिस काय, तर तुम्हाला समजलं प्रोसेस, त्याला काय म्हणायचं तुम्हाला बोलत. तरी आपलं चॅप्टर मला संपवायचं होतं, आज संपलेलं नाही. बस झालं, थांबू तिथे. सर ठीक आहे.
सर आता मेल आणि फिमेल आणि ते थर्ड कॅटेगरी असतील मग त्यांचं काय असतं? हे बघा, थर्ड कॅटेगरीचा कन्सेप्ट असा असतो की मला वाटतं मागे बोलणं झालं होतं एकदा आपलं. थर्ड कॅटेगरी म्हणजे काय असतं की ते त्यांच्यामध्ये प्रॉपरली मेल सिस्टम डेव्हलप झालेली नसते आणि फिमेल डेव्हलप झालेली नसते. तर त्यांच्यामध्ये जे असतं, आता मेल्स म्हणजे आता आपण आता ठीक आहे, आता मेल म्हणजे एक मुलगा आहे. तो मुलगा का आहे मागेही सांगितलं, त्याच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेव्हल चांगली आहे म्हणून तो मेल आहे. बरोबर. एक फिमेल आहे. फिमेल का आहे ती? त्याच्यामध्ये इस्ट्रोजनची लेव्हल चांगली आहे म्हणून ती फिमेल आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये आताही जर म्हणजे त्या मुलांमध्ये जर तुम्ही हार्मोनल लेवल चेंज केलेत, आता सिंपल गोष्ट आहे की एक मेल आणि फिमेल आहे. बरोबर. आता त्याचे सिम्पटम्स आता सिंपल आहे गोष्टी की मेल आणि फिमेल हार्मोनल तुम्ही चेंज करा, त्याचं बिहेवियर लगेच चेंज होतं. म्हणजे मेल्स मध्ये जर चुकून जर तुम्ही इस्ट्रोजनचं लेवल वाढवलं तर त्याचं लेवल हे फिमेल सारखं बिहेव होण्यासाठी सुरू होतं. म्हणजे आपण हे मेल फिमेल कशामुळे आहोत तर आपले हार्मोन. तर त्यांच्यामध्ये हार्मोन्सचे प्रॉब्लेम आलेले असतात. त्यांची बॉडी हार्मोन्सला चांगल्या प्रकारे कॅटेगराईज करू शकत नाही. त्यांच्यामध्ये मग ते हार्मोन्समुळे सेकंडरी चेंज होतात. त्यांच्या दिसण्यामध्ये, त्यांच्या सिस्टीम्स म्हणजे इम्पॉर्टंट त्यांच्या ऑर्गन सिस्टीम मध्ये डिफेक्ट तयार होतात. आणि आपण त्याला थर्ड जेंडर म्हणतो. थर्ड जेंडर म्हणजे असे लोक की ते रिप्रोडक्शन चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत. त्यांना आपण थर्ड जेंडर म्हणतो. तुम्ही कधी बघितलं का की थर्ड जेंडर वाल्यांची फर्टिलिटी त्यांना मुलं झालेत? नाही. होतात का? थर्ड जेंडर कोणाला म्हणायचं असतं की ज्यांना जे फर्टिलायझेशन करू शकत नाही. त्यांच्याकडे टोटली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमही डेव्हलप झालेला नाहीये किंवा फिमेलही झालेला नाही. त्याला आपण जेंडर म्हणतो. कळतंय? म्हणजे त्यांना त्यांच्या बॉडीला डिफरन्शिएट झालेलं नाही की ते ऍक्च्युली कॅरेक्टर की ते मेल आहेत का फिमेल आहेत. आणि हा एक ऍबनॉर्मॅलिटी आहे. ही काय आहे जसं की एन्व्हायरमेंट कडनं झालेली एक ते चूक आहे. त्याला आपण थर्ड जेंडर म्हणतो. समजतंय? तर तो ह्युमन्स मध्ये मग ते इनफर्टाईल असतात. ते रिप्रोडक्शन नाही करू शकत. त्यांच्याकडे म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, पेनिस सिस्टीम वगैरे असेल, तरी त्यांच्याकडे जे स्पर्म असतील तर ते फर्टिलिटी करू शकत नाही. समजतंय? किंवा त्यांच्याकडे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ते होम चांगला रेडी करू शकत. तर त्यांना आपण थर्ड जेंडर म्हणतो. आणि आपल्या समाजामध्ये कशी प्रोसेस असते थर्ड जेंडरची मग? की जो थर्ड जेंडर आहे त्याला आपल्या समाजामध्ये मग तुम्हाला माहिती आहे की त्यांना ते तुम्ही ते पिक्चर बघितलं असेल, जोगवा पिक्चर बघितलाय का तुम्ही? जोगवा मूवी बघितली का? मराठी मूवी? नाही सर. नाही. हे बघा, आपल्याकडे त्याच्यासाठी एकदम वेगळंच प्रोव्हिजन आहे. म्हणजे आपला समाज म्हणतो की कोणी जेंडर असेल त्याला घ्यायचं, त्याला देवाला सोडून द्यायचं. आपल्याकडे अशी एक टेक्निक आहे किंवा अजूनही चालू आहे. तर त्याला असं ते मागतात ना, भीकमध्ये वागतात, त्यांच्यासारखं सोडून द्यायचं. त्यांच्या एक कम्युनिटी बनवलेली असते आपल्या समाजाने आणि तिथे सोडून देतात.